त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय मयुरेश मळेकर यांचा या चालू स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आपल्याला नक्कीच प्राप्त होत आहे. मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे. मी विक्रांत मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. मयुरेश मळेकर त्यानंतर पुढील सन्मान आपण करतो. तृतीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतो याचे पुरस्कार कैलासवासी मारुती सुरकोजी मळेकर यांच्या स्मरणार्थ शशिकांत मारुती मळेकर यांच्याकडून हा चषक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष मंदार मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शशिकांत मारुती मळेकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तृतीय क्रमांकाचा जो चषक आपल्याला पाहायला मिळतो आकर्षक चषक याचे पुरस्कार कैलासवासी मारुती सुरकोजी मळेकर यांच्या स्मरणार्थ शशिकांत मारुती मळेकर यांच्याकडून हा चषक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. की मंदार मळेकर मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. तसेच 7,777 रुपये ज्यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत होतोय ते कैलासवासी बाळाराम काशीराम वाघजे यांच्या स्मरणार्थ शुभम महेश वाघजे यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मी वाडी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शुभम महेश वाघजे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा जो आकर्षक चषक आपण पाहतो याचे पुरस्कार ते कैलासवासी पद्मावती महादेव राठोड यांच्या स्मरणार्थ प्रभावती महादेव राठोड यांच्या स्मरणार्थ श्री सुधीर महादेव राठोड यांच्याकडून हा चषक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मी विनायक बडवे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सुनील महादेव राठोड यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे. द्वितीय क्रमांकाचा जो चषक आपल्याला पाहायला मिळतोय कैलासवासी प्रभावती महादेव राठोड यांच्या स्मरणार्थ सुनील महादेव राठोड यांच्याकडून हा चषक पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मी वाडी मंडळाचे कार्यकर्ते विनायक बडवे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. चला तर जाऊया पुन्हा एकदा चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी क्षीरसागर सर यांच्याकडे. धन्यवाद शेखर दादा. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी सागर आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साहिल माने वर्णन आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो हमेशा पंगा लेते हैं उसे साहिल माने कहते हैं. साहिल नावाचं वादळ बंद या ठिकाणी पहिल्या आपण भुंगाकडून पाहायला मिळतंय. श्री विठ्ठल पाळंदे या टीमच्या विरोधामध्ये तिसऱ्या तळ्याचा बिगुल वाजलाय. जर्सी नंबर 6 युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी जर्सी नंबर 40 या युवा डिफेंडरचा मात्र संधी दिली आहे त्या ठिकाणी सातत्याने आपण जितू मानेला पाहिलेला, परंतु जितू माने सध्या स्थितीमध्ये लेफ्ट कव्हरला यावेळेला शानदार डिफेंस. जर्सी नंबर 40 ऑन फायर सपोर्ट मिळाला लेफ्ट कव्हरचा. एका गुणाची कमाई श्रीराम खर्दे टीमच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये मात्र 4 खेळाडू डिफेन्स करतात. पाळंदे या टीममध्ये पाहायला मिळत आहे. साहिल माने पुरुष आक्रमण सजवतोय. साहिल मानेकडे कुठ्याचे आहे. आपण जर पाहिलं तर कुमार गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतित्व साहिल मानेने केलेलं होतं आणि कर्जे गावाचं नाव खऱ्या अर्थानं या देशामध्ये देखील रोशन केलेलं होतं.
शैलेश सावंत सर यांनी सगळ्यांना कबड्डीच्या माध्यमातून नागपूर तालुक्याचं नाव पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती घोषित केलं. त्याच्यानंतर केशी गावातून असे असंख्य खेळाडू पुढे आले. बघा बंटी पाटील असेल, बंटी आंबेकर असेल, रोहन असेल, इथे असेल, असे जे 4 खेळाडू आहेत त्यांनी सातत्यानं कबड्डीच्या मैदानावरती नागपूर तालुक्याचं नाव अटके पार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळेस सद्यस्थितीमध्ये आपण मैदानामध्ये जी लढाई पाहतोय, या लढाईमध्ये साहिल माने नावाचं जे वादळ आहे त्या साहिल मानेला रोखणं इथं फार गरजेचं असेल. कारण मी मगाशीच म्हटलंय कुमार गटामध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व साहिल मानेने देखील केलंय. तर त्याचबरोबर आपण पाहतोय पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये समोरचा रनिंग हँडलचा प्रयत्न असावा. हे सक्सेसफुली रनिंग हँडल केला. एका गुणाची कमाई करत माघारी परतला आणि आपल्या टीमला मात्र आघाडी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न मिस्टर साई आणि त्याच्या संपूर्ण टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीविठ्ठल पांडे संघाने पहिल्या मॅच मध्ये पराजित केलं होतं प्रतिस्पर्धी टीमला. प्रचंड कॉन्फिडन्स त्या टीमचा आपल्याला वाढलेला देखील पाहायला मिळाला. परंतु यावेळेला समोर टास्क खूप अवघड आहे, मोठा संघ आहे. या टीमने सातत्याने या सीझन मध्ये अनेक मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा नववती केल्या. अशा मराठी टीमच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. मित्रांनो, हरलाच तरी चालेल, परंतु हारताना अशा पद्धतीने हारा की जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा डाव माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण डाव होता. यावेळेला तोच कठीण डाव खेळत असताना श्री विठ्ठल पाळंदे संघ परंतु यावेळेला लॉबीमध्ये जातोय. वैयक्तिक जीवनामध्ये लाईफ क्रॉस काही फरक पडत नाही, परंतु कबड्डीच्या मैदानामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला स्पर्श करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. यावेळेला मात्र 2 खेळाडू डिफेन्स वरती होते. एक खेळाडू जाईल त्यांच्या पाठीमागे श्री विठ्ठल पाळंदे टीम ऑलआउटच्या उंबरठ्यावरती एकमेव खेळाडू शिल्लक राहिलाय आणि तो देखील स्ट्राईक ट्रॅकवरती असेल. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी दापोली तालुक्यातला एक सर्वोत्तम डिफेंडर आपल्याला पाहायला भेटतोय आणि यावेळेला रोखलाय जबरदस्त मजबूत डिफेन्स. जर्सी नंबर 2 ऑन फायर सपोर्ट मिळाला. अन्य डिफेंडरचा ऑलआउट होतोय श्री विठ्ठल पाळंदे संघ. ऑलआउटचा मतलब होता ऑल इन. सर्व संघ पुन्हा एकदा नवीन उमेद नवीन जीत या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला भेटेल. आणि आज मगरडे आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं आज मगरडे आहे, पण नक्कीच या ठिकाणी मी एक लाईन मध्ये डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. प्रेम आंधळ असतात ना, सर्वांना माहिती आहे. डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळ्यात न दाखवता जी प्रेम करते तिला बहीण म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला ऑफकोर्स बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. उपस्थित सर्व माताला मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा मदर डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स पाहायला मिळतोय. श्रीरामकर देवान फायर बलाढ्य श्री विठ्ठल पाळंदे टीमच्या बॅटलाईनच्या मागचा सुरेख डिफेन्स. छोट्या उंचीचा डिफेंडर ना दर्द बड़ा होता है ना बंद बड़ा होता है. जो विपरीत परिस्थिति में खड़ा होता है वही बड़ा होता है. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे विठ्ठल पाळंदे या टीमच्या सुंदर डिफेंडर से देखील. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहताय सर्वोत्तम खेळाडू बॅटलाईनच्या मागे नंबर 6 हा पुन्हा एका भारी भक्कम खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड ताकद आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, जिथे चिकाटी आपल्याला पाहायला मिळते. चिकाटी हा शब्द दिसायला छोटा आहे, परंतु ज्याच्यासोबत जोडला जातो त्याच्या आयुष्याचा अक्षरशः सुंदर करतो. आणि ती जिद्दची चिकाटी फार महत्वाची असते. कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगता शरीर अजून संपले नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आपण जर पाहिलं तर जर्सी नंबर 11 साहिल माने वन मॅन आर्मी यावेळेला मात्र सज्ज झालाय. हो ही त्या मात्र डिफेंडर्स आहे, त्याने दावा केलाय. साहिल माने माघारी परत सुरक्षितपणे पंचांकडे दावा केला होता. आता त्या सांगण्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्राध्यापक उदय शिंदे सर असतील, सुधीर कदम सर असतील आणि या संपूर्ण स्पर्धेचे पंच प्रमुख आचार्य समीर शेवडे सर, तर समालोचन कक्षामध्ये आपले सूर्य सर असतील, आपले तुषार पाटील सर आणि त्यानंतर आमचे राहुलजी चौसळकर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या पर्वामध्ये याच पर्वामध्ये श्री विठ्ठल पाळंदेच्या स्पर्धेमध्ये समालोचन करत होता त्यावेळेला आमचा राहुलजींचा सुपुत्र जो की खूप छोटा आहे मित्रांनो आणि तो विठ्ठल पाळंदे टीमकडून खेळत होता. आता 5 मिनिटांमध्ये त्याला संधी दिलेली होती आणि त्या 5 मिनिटाच्या खेळामध्ये त्याने जी चढाई केलेली होती त्या जबरदस्त चढाईसाठी त्याच्यासाठी तब्बल 1600 रुपयाचं बक्षीस मिळालेलं होतं. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत राहुलजींचा मुलगा देखील येणाऱ्या काही वर्षामध्ये श्री विठ्ठल पाळंदे या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटू शकेल. नक्कीच जाणवते.
दरम्यान काही वर्षापूर्वी ज्यावेळेला मी याच हरणे गावामध्ये गाव टू गाव स्पर्धेच्या निमित्तानं समालोचन करण्यासाठी यायचो त्यावेळेला श्री विठ्ठल पांडे टीमचं वर्चस्व राहायचं गाव टू गाव स्पर्धेमध्ये. मग फणसवाडीची एखादी टीम असायची किंवा मोठी गोडीगाव वाडीची एखादी टीम असायची आणि प्रत्येक या वाड्याच्या टीमला पराजित करत श्री विठ्ठल पांडे संघ मात्र सातत्यानं त्या स्पर्धांमध्ये विक्रम प्रस्थापित करायचा, ट्रॉफी जिंकायचा. मग कुठेतरी आमचे दिनेशचे मोठे असतील किंवा गावातली जी काही जाणकार मंडळी एकत्र आले त्यांनी विचार केला की सातत्यानं भावकीतली खंडाळ बघण्यापेक्षा आपण प्रत्येक संघातला एक एक खेळाडू सिलेक्ट केला, हरणे गावाची जर एक मोठी टीम तयार केली तर तो संघ मात्र दापोली तालुक्यामध्ये धुमाकूळ झाले. तेच केलं हरणेवासियांनी, एक मुख्य संघ तयार केला आणि त्याचं फलित आपण पाहतोय. आज दापोली तालुक्यामध्ये श्री खेमराज हरणे या नावाचा दबदबा मात्र सातत्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. खऱ्या हरणेवासियांना देखील सॅल्यूट असेल. जी जिद्द तुम्ही दाखवली, जी चिकाटी तुम्ही दाखवली आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट आवर्जून सांगेल मिळते, कारण ज्या वेळेला मी हरणे संघ इतर ठिकाणी खेळताना पाहतो त्या संघाला मोटिवेट करण्यासाठी हरणेतून मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग देखील त्या ठिकाणी येतो. त्याच्यामुळे हरण्याच्या प्रेक्षकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण असंच मोटिवेट करत राहा तुमच्या टीमला. कारण तुम्ही देखील ज्या गावाच्या नावाची धरती स्वतःच्या शरीरावरती परिणाम करताना त्या गावाच्या नावासाठी तुम्हाला खेळायचं हे मात्र हरण्याचे गाडू कधीच विसरत नाही. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर दर्शन नंबर 2 हा युवा खेळाडू श्रम करते या टीमकडनं मैदानामध्ये संघर्ष करतोय. पाळंदे संघ आणि श्रीराम कर्वे असे दोन बलाढ्य संघ या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करतील. उपांत्य फेरीची लढत या ठिकाणी जो संघ जिंकेल तो पोहोचेल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी. कालच्या दिवसातला तो सेमीफायनलचा सामना जर आपण बघितला तर नक्कीच दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय. ही स्पर्धा आपण भव्य स्पर्धा संपन्न करतोय ती ज्या जागेमध्ये आपण संपन्न करतोय त्या जागेचे मालक सन्माननीय रईसभाई मेहमान यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन होतोय. मी वाडी मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. रईसभाईंना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या चालू स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. हमारे महफिल में मेहमान बड़े उम्मीद से आते हैं, स्वागत में पूर्ण दिल विचार जाते हैं. कई दिल से हेमंत साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण आपल्या जागेमध्ये आज दापोली तालुक्यातील मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना देखील आपल्याला पाहायला मिळते. श्री विठ्ठल पांडे संघाचा कडाईपटू फुटबॉलचा सुरेख वापर करताना 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये अभेद्य असं क्षेत्ररक्षण वेगावर लागेल, परंतु यावेळेला शानदार डिफेन्स. जर्सी नंबर 14 समोरून आलं, ब्लॉक केलं कडाईपटूला, सपोर्ट मिळाला पुणे संघा दोन्ही कव्हरचा. डिफेन्समध्ये एका गुणाची कमाई, त्यानंतर तिसऱ्या खेळाचा बिगुल श्रीराम कर्वे या टीमसाठी देखील वाचलाय. यावेळेला सुपर टॅकलची पोझिशन असेल, 3 खेळाडूंचं दमदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि इथे सुपर टॅकलच्या पोझिशनचा फायदा उठवलाय. 2 गुणाची संभवता कमाई होऊ शकेल. बेड आहे, दुरुस्त आहे, विलंब से किंतु शानदार डिफेंड देखने को मिलता हुआ श्री विठ्ठल पाळंदे टीम के द्वारा. दरम्यान यावेळेला आपण पाहिलं की 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, राईट कॉर्नरला जर्सी नंबर 14 लेफ्ट कॉर्नरला सूरज ज्याने आतापर्यंत सर्वोत्तम डिफेंडर म्हणून देखील सातत्याने अनेक वेळा जबाबदारीपूर्ण कामगिरी पार पाडली. सुद्धा डिफेंडर्स आपल्याला पाहिलं तर हाईट छोटी आहे, परंतु जी फाईट त्यांनी सातत्याने दिली आहे ना ती कमालीची राहिली आहे. प्रशंसनीय कामगिरी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. संघर्ष करावा लागेल. स्टीफन हॉकिंगचे नाव तुम्ही ऐकलेलं असेल. वयाच्या 22व्या वर्षी दुर्धर आजाराने घातल्या. डॉक्टरांनी सांगितले इथून पुढे हा मुलगा फक्त 2च वर्ष जगेल, परंतु पुढे जाऊन प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती 54 वर्ष मृत्यूला देखील ताटकळत ठेवलं. कृष्ण विवराचा शोध ज्याने लावला ते स्टीफन हॉकिंग. संघर्ष करावा लागेल. स्वतःच्या शरीराची हालचाल न करणारं व्यक्तिमत्व जग हादरवणारं संशोधन करतं. आपल्याला देखील तो संघर्ष करता आला पाहिजे. हे काल देखील सांगितलं होतं मित्रांनो. रोजगार हमीवरती काम करणारे आर पाटील साहेब पुढे जाऊन या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय गृहमंत्री ठरले. तुम्हाला देखील तो संघर्ष करता येणं गरजेचं आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पाळंदे संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल का हे बघणं फार गरजेचं असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे स्वराज्य निर्माण केलं, परंतु तत्पूर्वी 1665 साली मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर जो पुरंदरचा तह केला त्या तहामध्ये मिर्झा 2000 रुपये. अर्णव राजेश शेवणे 200 रुपये. सुधीर बाबू राणे 500 रुपये. शुभम विजय चव्हाण शुभम विजय चव्हाण 500 रुपये. विठ्ठल रखमाई महिला मंडळ 1000 रुपये. ओंकार प्रकाश वाद्य 151 रुपये. विनायक घाट
500 रुपये. ओम महेश बोरकर 500 रुपये. शव व्यक्ती यांच्याकडून 500 रुपये. सानवे सुरभी सचिन कदम 200 रुपये. विशालाक्षी विष्णू तुरे 500 रुपये. बडेसाहेब मोहरमन हरणे 200 रुपये. रुपेश तवसाळकर 500 रुपये. पूजा शिकवण अनन्या भुवन 500 रुपये. केतन लांजेकर 1000 रुपये. गुणाजी मस्कर राजापूर 500 रुपये. मल्हार परिमल मायेकर 1000 रुपये. गणेश कालेकर 500 रुपये. दिनेश विचारे 100 रुपये. यश मंगेश पवार 501 रुपये. सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय चालू स्पर्धेसाठी ज्यांचं बोलाचं सहकार्य नक्कीच आपल्याला प्राप्त होत आहे ते संतोष बालगुडे मुंबई मंडळाचे सदस्य यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. मी वाडी मंडळाचे सदस्य महेंद्र पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण संतोष बालगुडे मुंबई मंडळाचे सदस्य यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे. महेंद्र पवार आपल्याला विनंती करेन की आपण पुढील सन्मान करायचा आहे. संतोष बानगुडे मुंबई मंडळाचे सदस्य यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे. समीर पवार यांना मी विनंती करेन की हा सन्मान आपण करायचा आहे. मुंबई मंडळाचे सदस्य संतोष बानगुडे यांचा यथोचित सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान होतोय मुंबई मंडळाचे विद्यमान सदस्य रोहन मळेकर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी अमोल वेवाळे वाडी मंडळाचे सदस्य यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचे. मुंबई मंडळाचे सदस्य रोहन मळेकर यांचा यथोचित आपण सन्मान करतोय. अमोल वेवाळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर पुढे एक विशेष असा सन्मान आपण करतोय. आज महिलांचा खास दिवस आहे मदर्स डे आणि त्यासाठी आपल्या वाडीतील ज्येष्ठ महिलांचा पण इथे यथोचित सन्मान करतोय. मी सुरेखा वाघमारे यांना विनंती करेन की मदर्स डेच्या वतीनं संपूर्ण आईंच्या वतीनं हा सन्मान आपण इथं स्वीकारायचा आहे. वाडी मंडळाच्या वतीने यथोचित आपण इथं सन्मान करतोय. वाडी मंडळाच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष विजय मळेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. संपूर्ण आईंच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी मी सुरेखा वाघमारे वाडीतील ज्येष्ठ आई यांना विनंती करेन की हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचं आहे. महिला मंडळाचे अध्यक्ष विजय मळेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आज एक खास दिवस महिलांसाठी आनंदाचा दिवस म्हणजे मदर्स डे आणि याचा औचित्य साधून वाडी मंडळाच्या वतीने सन्मान करतोय. जोरदार टाळ्या वाजवायला आपल्याला काहीच हरकत नाही. महिला वर्ग जोरात होऊन जाऊ दे. आपल्या सर्वांचा वतीने हा सन्मान सुरेखा वाघमारे स्वीकारताय. शेखरदादा ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री खऱ्या अर्थानं पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. या ठिकाणी या सर्व मातांना पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय. ही भव्य दिवस स्पर्धा ज्या जागेमध्ये आपण संपन्न करतोय त्या जागेचे मालक सन्माननीय रईसबाई मेमन या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी संपूर्ण हरण्यामध्ये ख्याती मिळवलेली आहे सन्माननीय रईसबाई मेमन यांच्या यथोचित आपण सन्मान करतोय. मी वाडी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रईसबाई मेमन यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर अशी जागा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. भव्य दिव्य अशी क्रीडानगरी जी सजवण्यात आली आहे जागेमध्ये सजवण्यात आली ते जागेचे मालक सन्माननीय रईसबाई मेमन यांचा वाडी मंडळाच्या वतीने यथोचित आपण सन्मान करतोय. वाडी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय. बारावाडी सत्कार्य मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष रश्मी राजाराम शिगवण यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी वाडी मंडळाच्या महिला मंडळाचे अध्यक्ष विजय मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बारावाडी सत्कार्य मंडळ महिला मंडळाच्या अध्यक्ष रश्मी राजाराम शिगवण यांचा आपण यथोचित सन्मान करायचा.
रश्मी शिगवण यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया विठ्ठल मळेकर यांचा आपण यथोचित तिथं सन्मान करायचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य नक्कीच महिला मंडळाचा या संपूर्ण स्पर्धेसाठी प्राप्त होत आहे आणि महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया मळेकर यांचा वडी मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय चालू स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि या चालू स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य आपल्याला इथे प्राप्त होत आहे ते ग्रामपंचायत सदस्य मानसी महेश यादव यांचाही वाडी मंडळाच्या वतीने आपण यथोचित सन्मान करतोय. मी महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया मळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मानसी महेश यादव यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मानसी महेश यादव यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया मळेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ग्रामपंचायत सदस्य मानसी महेश यादव यांचा यथोचित आपण सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा क्षीरसागर सरांकडे पुढील सामन्याचं समालोचन ऐकण्यासाठी.